आणि आता लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहता त्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बहिणींनो, तुम्ही सुद्धा या 6 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे। म्हणूनच हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। कदाचित यामध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव असू शकतं। बघा बहिणींनो, ही योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या राज्यातील महिलांना महायुती सरकारतर्फे दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात। बघा बहिणींनो, गेल्या वर्षी म्हणजे जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू झालेली होती। आतापर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ दिलेला असून दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतात। माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून न जमा झाल्याने लाभार्थी महिला चिंतेत आहे। हे पैसे कधी मिळणार असा सवाल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे। आणि बहिणींनो, या योजनेमध्ये काही गैरप्रकार समोर आल्यानंतर सरकारकडून या योजनेची पडताळणी करण्यात आली। त्या अंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना केवायसी करण्यास सांगितले आहे। केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे आणि या मुदतवाढीचा GR सुद्धा आलेला आहे। म्हणूनच बहिणींनो, 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। आणि बहिणींनो, तुम्हाला केवायसी प्रक्रिया करण्यासाठी मुदतवाढ सुद्धा देण्यात आली। म्हणजेच तुम्ही आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत नोव्हेंबर महिना सुरू होऊन आज संपायला आलाय। आज 21 तारीख उजडली तरी राज्यातील लाडक्या बहिणींना अद्याप महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये। त्याच्याबद्दलच अपडेट आज आपण बघणार आहोत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधी मिळणार, तर महत्त्वाचा म्हणजे लाडक्या बहिणींना दर महिन्याला मिळणाऱ्या पैशाबद्दल एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात। मात्र नोव्हेंबर महिना सुरू होऊन 20 दिवस झाले। आता महिन्याचा शेवट जवळ आलाय तरी बँक खात्यामध्ये पैसे न जमा झाल्याने लाडक्या बहिणी अस्वस्थ झालेल्या आहेत। तर हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता शेवटच्या आठवड्यात देण्यात येईल अशी माहिती समोर आलेली आहे। नोव्हेंबर महिना सुरू होऊन 20 दिवस उलटले। आजची 21 तारीख नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा केले जातील अशी चर्चा सुरू आहे। निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळून जातील। नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहिणींना पैसे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र त्याची अधिकृत तारीख काही अद्याप जाहीर झालेली नाही। त्यामुळे पैसे कधी मिळणार याकडे पात्र लाडक्या बहिणींचे लक्ष आहे। बघा बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा लाभ नाही मिळाला तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मिळून जाईल। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायसीची प्रक्रिया करावीच लागणार आहे। मात्र यासाठी आधी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली होती। मात्र आता लाखो बहिणींचे केवायसी न झाल्याने ही मुदत वाढवण्यात आलेली आहे। आता केवायसी प्रक्रियेची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे। म्हणूनच बहिणींनो, लवकरात लवकर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा। तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत, तर जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर हप्त्याचं वितरण होणार आहे। तसेच धुळे, नंदुरबार, परभणी, बुलढाणा या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचं वितरण लवकर होणार आहे। बहिणींनो, अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।